नमस्कार. नमस्कार. मिस्टरांना कसं बोलवता? मीनू. बोलवा. मीनू. या या. नमस्कार. वहिनी आता सगळ्यांची ओळख करून द्या. माझ्या काकू. नमस्कार. माझी बहीण प्राची. नमस्कार. माझी मामी. नमस्कार. मामा. नमस्कार. माझी फ्रेंड. नमस्कार. अक्षता. हॅलो. पुतणी गार्गी. हॅलो. दुसरी पुतणी जुई. नमस्कार. पुतण्या यश. नमस्कार. माझी वहिनी जुबीना. नमस्कार. आणि माझा दीर कैजाद. नमस्कार. माझी ननंद जिनी. नमस्कार. आणि तिचे मिस्टर फरजाद. नमस्कार. आणि माझी वहिनी राजू वहिनी. नमस्कार. आणि प्राचीचे मिस्टर शुभदीप. नमस्कार. आता सांगा तुम्ही तुमचं बालपण कुठलं? मी बॉर्न झाले दिल्लीला. आणि दिल्ली. हां, माझे वडील ॲक्च्युली आर्मीमध्ये होते. त्याच्यानंतर त्यांची पोस्टिंग जिथे जिथे झाली तिथे तिथे आम्ही फिरलो. जास्त टाईम आमचं देवळालीला गेला. ऑलमोस्ट माझं सगळं स्कूलिंग वगैरे तिकडेच झालं. आणि तिकडे सेटल झाल्यानंतर मग माझा भाऊ आहे तो US असतो. आणि ते दोघांनी आम्ही इंजिनिअरिंग केलं. त्याच्यानंतर मी डिसाईड केलं आर्मी जॉईन करायचं वडिलांना बघून. तर त्यांचा साथ होता त्याच्यामध्ये. आणि आर्मी जॉईन केल्यानंतर मग भेट झाली मला मनीषी बरोबर. नमस्कार. तुम्ही कुठे भेटला त्यांना या प्रवासात? मी हिला भेटलो देवळालीला 2001-2002 डिसेंबर. म्हणजे ते बरं. पण त्याआधी बालपण कुठे गेलं? माझं बालपण मी बॉर्न अँड ब्रॉटअप झालं वडोदरा गुजरातला. आई वॉज बॉर्न, मैं उधर बॉर्न एंड ब्रॉटअप हुआ. एजुकेशन वहीं से महाराजा सयाजीराव गायकवाड़ से मैंने BCom किया. उसके बाद 99 में मैं आर्मी ज्वाइन करने के लिए ट्रेनिंग के लिए चेन्नई गया. ओके. तो वहाँ से कमिश्निंग हुआ 2001 में. कमिश्निंग होके 1 साल बाद मैं कोर्स के लिए गया था देवळाली. चांगला कोर्स केला तुम्ही. देवळाली म्हटल्यावर काय चेहरा खुलतोय बघा. काय प्रसन्न एकदम चेहरा बदलतो ना. पण लहानपणापासून तुम्ही अशा शांत आहात का? हो, ॲक्च्युली थोडी शांत आहे मी. तुम्ही म्हणजे काय शांत आहे का? मी लहानपणाचं विचारतो, आत्ताचं काहीच विचारत नाही. लहानपणी पण एकदम मस्तीखोर होतो मी. लक्षात कधी राहिली आहे शिक्षा एखादी? एक बार शादी के बाद जो हुआ है वो नहीं मैं पूछ रहा हूं. उसके पहले का एक बार हुआ था. क्लास का होमवर्क नहीं किया था और वो रेगुलरली कुछ ऐसा हो रहा था कि उसी टीचर का होमवर्क मैं करके नहीं जा पा रहा था. तो टीचर ने मेरे एक फ्रेंड को बोला कि इसके डैडी को जाकर बताना, घर पे जाके मम्मी पापा को बताना कि ये पढ़ाई नहीं किया है, इसने 4 दिन से होमवर्क नहीं करके आया है. और उसी दौरान मुझे कैंप के लिए जाना था. तो 1 हफ्ता हो गया था, वो बंदा कभी नहीं आया. कैंप जाने के दिन शाम को आकर बोलता है मेरे डैडी को बोल के गया कि ये होमवर्क नहीं किया करके टीचर ने कंप्लेन किया है. और मेरे डैडी ने कैंसिल कर दिया मेरा जाना. 3 दिन का कैंप था, कैंसिल कर दिया. शाम को मुझे स्टेशन लेके जाना था, वहाँ से स्कूल के ग्रुप के साथ मुझे ट्रिप जाना था. 7th में था उस टाइम पे शायद. तो डैडी ने बोला नहीं जाएगा, तूने पढ़ाई नहीं की, तेरी कंप्लेन आई है, मैं नहीं जाने दूंगा. अरे वो लेसन था. वो लेसन था लाइफ. आता तुम्ही सांगा बाबा. नाही, फार छान आहे. केअरिंग आहे ती. आणखी सगळं बघते ती म्हणते. अगदी नोकरी सांभाळून, म्हणजे त्याच्याबद्दल अभिमानच आहे मला. म्हणजे आणि मुलगी मला भेटली एक. म्हणजे आणखी थोडे आगरी लोक अग्रेसिव्ह असतात. त्याला सांगायचं थांब म्हटलं, नवीन परिवार आहे, तू येणार, तुझ्या सुविधा थोड्या लागतील, थोडा वेळ दे म्हटलं. कारण 2009ला मोठ्या मुलाचं लग्न झालं तर वेळ कमी होता माझ्याकडे. थोडं म्हटलं दागिने बनवून टाकलं ते मी. म्हणून त्याला एक रिक्वेस्ट केली जातं, कारण ह्याला विरोध करणं शक्य नव्हतं, कारण हा आमचा मॅनेजर होता घराचा. आमचा बिझनेस हाच बघा जरा बोलून सगळं. आणि त्याच्यामुळे विरोध नव्हता असा. तर वेळ मागत होता त्याच्याकडे. म्हटलं तू बघ जरा म्हटलं तर तेवढंच. काय आई सुनेबद्दल सांगा. सुने एकदम चांगले आमचे. जेवण सर्व व्यवस्थित बनवते. जेवण सगळं मला सांगा. आता आगरी म्हटल्यानंतर भाकरी असणार, भाकरी आहेत, अजून काय काय करतात मच्छी आहे, मटण आहे, आता येतं सगळं करायला? हा, येते सगळं. लग्नाच्या आधी यायचं करायला हे नाही, हे आता येते. आता येते. अरे वा. पण ती हळद राहून गेली आहे. बरं, अजून कोण बोलणार? द्या. काय नाही, पोरगे बरे आहे. थोड्या लहान असताना मस्ती होती, आता का सगळं समजून घेतली. जावई कसं? जावई चांगला. जावई चांगला आहे. मला मुलगा नाही ना, जावईच मुलगा म्हणून समजते. जावईच मुलगा आहे. वा वा. बघा, मुलगा म्हणतायत तुम्हाला. अजून कोण बोलणार आहे? तुम्ही बोलताय, बोला. माझी खूप इच्छा होती होम मिनिस्टरमध्ये यायची. मी माझी सुनेला बोलले का मी नंबर लावते, तू होम मिनिस्टरमध्ये भाग घे. आणि माझी इच्छा माझी त्यांनी पूर्ण केली. सुनेने पूर्ण. पूर्ण. आम्ही जाऊ घरी.
नाही पण खरंच धन्यवाद त्यांची इच्छा पूर्ण केल्याबद्दल. आता त्या अभिनय करणार, तो अभिनय ओळखा आणि बक्षीस मिळवून द्या. घ्या पहिली चिठ्ठी. हिंदी चित्रपटाचं नाव आहे, बोलायचं नाही, ओठांची हालचाल करायची नाही. बँड बाजा बारात. बँड बाजा बारात. बँड बाजा बारात. अभिनंदन. झी मराठीकडून हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. या पुढची चिठ्ठी. हिंदी गाणं आहे. बँड काठी. लकड़ी की काटी काटी पे घोड़ा, घोड़े की दुम पे जो मारा हथौड़ा, दौड़ा 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 दुम बना के दौड़ा. अरे वा 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 वा, अभिनंदन. हे घ्या काचेचे कप. अभिनंदन. बरं घ्या तिसरी चिठ्ठी घ्या. म्हण आहे म्हण. सोना. चोराच्या मनात चांदणं. चोराच्या उलट्या बोंब्या. चांगल्या मारल्यात तुम्ही. झी मराठीकडून ही भेट, केप्रकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. जरा फ्रेंडशिप कमी करा. फ्रेंडशिप कमी करा. हो सगळ्यात पहिले तर. काय हो, कळलं का? होय की नाही? म्हणजे काय करेन. का 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 कमी करा म्हणजे काय हो? एक फोन आला तर निघून जातात सरळ, विचारत पण नाही, सांगत पण नाही. पण मला सांगा, हे फोन आला की लगेच निघून जातात. फोन कोणाचा आला हे चेक करता का तुम्ही? मित्रच असतात तो त्यांच्या. कशावरून? काय हो? मित्रच असतात. दुसरी अपेक्षा. थोडंसं आमच्यासाठी टाइम काढायला. हां बिलकुल काढत नाही टाइम. हां. काढतात पण थोडंच काढतात. त्याला जास्त टाइम काढा. काय हो, मान्य? ट्राय तर करेन टाइम काढायचं. बरं ठीक आहे, शुभेच्छा. तिसरी अपेक्षा. थोडं कमी व्हायला पाहिजे. माझ्यासाठी कमी करा. तुमच्या 3 अपेक्षा सांगा वैदींकडून. थोडा रागावर कंट्रोल करणं. काय हो माऊली? भरपूर राग असतो. मग काय करतील काय? ती तिसरी अपेक्षेमुळे राग येतो. आणि कुठं मग फिरायला चल बोलू तर कधी नकारच असतो. जरा होकार पण कधी कधी भेटला पाहिजे. काय हो, का नकार देता? हो ठीक आहे, नाही करणार. येणार उद्यापासून येणार. उद्यापासून येणार. हो. आता किती वेळा नेता ते आम्ही बघतो. हा. आणि तिसरी अपेक्षा मध्ये कुठं बाहेर गेलो, फॅमिली बरोबर गेलो, कुठं गाडी चालवत असेल तर फोन करते, कुठं आहेत काय आहे. तर कमी करावं. आता फॅमिली बरोबर गेले, दुसरं थोडी कोणाबरोबर गेले तर फोन जरा कमी करावा, का गाडी चालवत असतो. काय हो? हां ठीक आहे, नाही करणार. बस झाले. 3 अपेक्षा एवढ्या केल्या तरी माझ्या भरपूर झाल्या. इथे होय म्हटलंय म्हणून ते होतील असं वाटतंय तुम्हाला? बघू आता, नाही झालं बघू तुम्हाला सांगू. बरं, आता सॉरी म्हणायचं तर कोणाला आणि थँक्यू म्हणायचं तर कोणाला? थँक्यू होतं मम्मीला. मम्मी एग्री झाली लग्नासाठी. आणि सॉरी पण मम्मीलाच, कारण की त्रास पण मम्मीला खूप दिले लग्नासाठी. तर फॅमिली माझ्या वडिलांना थँक्यू बोलतोय का माझे लग्न तिथे राजी झाले. आणि एक सॉरी म्हणजे त्यांची इच्छा पूर्ण केली नाही म्हणून त्यांना माझ्याकडून सॉरी. अजून कोणाला काय सांगायचंय? कोणाला मिस करताय? मिस तर कोणालाच नाही. माझ्याकडे एवढी फॅमिली आली. पप्पाला मिस करते. पप्पा नाही आलेत ना, पप्पाला मिस करते. आज मिस करताय. वडिलांची आठवण आली आणि डोळ्यात पाणी आलं. हो ना, खूप मिस करता वडिलांना. का हो? पप्पा जास्त कुठे येत जात नाही. त्यांच्या पायाचा प्रॉब्लेम आहे तर त्यांना आम्ही कुठं आणत पण नाही. तर ते घरीच असतं जास्त. आता पण सगळी फॅमिली, फक्त पप्पा नाही. पण आता टी व्हीवरून बघतील तेव्हा त्यांना खूप आनंद होईल, खुश होतील. हो की नाही? डोळ्यातले अश्रू फुसा. हां नको, आता हसायचं. हो की नाही? उद्यापासून त्यांनी बदल करायचे ठरवलेत की नाही? हां, तुम्हाला एकविरेला रोज घेऊन जाणार आहेत की नाही ते? हां, काय हसताय लगेच? बरं, दोघांनी एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करा आणि संपूर्ण कुटुंबाला हसत आणि आनंद देत राहा. तुम्ही आनंदी राहा असं म्हणत झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन.